बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभरातील औषध विक्रेते आक्रमक झाले असून 20 मेला देशव्यापी बंदीची हाक देण्यात आली आहे। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या या निर्णयामुळे औषध वितरण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ उपाख्य अप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ऑनलाईन औषध विक्रीमुळे देशातील सुमारे 15.50 लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे। औषध व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 अंतर्गत नियंत्रित असताना ऑनलाईन विक्रीसाठी स्पष्ट कायदेशीर चौकट नसल्याचा आरोप त्यांनी केला। मोठ्या ऑनलाईन कंपन्या 20 ते 50% सवलती देऊन बाजारपेठ काबीज करत असून छोट्या व मध्यम विक्रेत्यांवर संकट ओढावलं आहे। ग्रामीण भागातील औषध पुरवठ्यावरही याचा परिणाम होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। वीज बंद हा देशव्यापी केमिस्ट बंद आहे। ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करावा, 220चं नोटिफिकेशन रद्द करावं आणि डीप डिस्काउंट बंद करावा किंवा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर रद्द करावा या मागण्यासाठी 12.5 लाख केमिस्ट 19च्या रात्री 12 वाजल्यापासून 20च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील। सरकारने आमच्या मागण्या या बंद अखेर नाही दिल्या तर अखिल भारतीय औषध विक्रेता बेमुदत संपावर जाईल।